नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकुलच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मी मधुसूदन पत्की। पुढचा भाग जो आपला मागणीच्या संदर्भातला आहे, मागणीच्या नियमाच्या संदर्भातला आहे, तो घेणार आहे आणि या सेशनमध्ये सुद्धा आपलं मनापासून स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागणीचा नियम पाहिला आणि प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी किंमत आणि मागणी याच्यामध्ये कसा संबंध आहे हे पण दाखवलं। त्या एकूण सिद्धांताचा, त्या मागणीच्या नियमाचा विचारही आपण मागच्या काही आपल्या व्हिडिओजमध्ये केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागणीच्या नियमाचे काही अपवाद पण आहेत। आपण मागणीचा नियम सर्वसाधारणपणे इतर परिस्थिती कायम असताना कसा होतो हे पाहिलं, पण या मागणीच्या नियमाला काही अपवाद आहे। म्हणजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये हा मागणीचा नियम जो आहे तो कसा काम एका अर्थाने करत नाही, किंवा नियमाला अपवाद काय आहेत हे आपल्याला यातून कळत असतं। आपण पाहिलं की मागणी म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना जर काही किमतीमध्ये वाढ झाली तर वस्तूची मागणी कमी होते, आणि किंमत जर काही कमी झाली तर वस्तूची मागणी वाढते। अशा पद्धतीचा सिद्धांत किंवा अशा पद्धतीचा नियम आपण पाहिला होता। आता ह्या नियमाला अपवाद कोणते आहेत याचा आपण विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे। याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की मागणीच्या नियमाचे अपवाद कोणते ते स्पष्ट करा, आणि त्या अनुषंगाने आपल्याला हा जो काही टॉपिक आहे तो पाहायचा आहे। मागणीच्या नियमाचे जे अपवाद आहेत, आपण मागणीचा नियम लक्षात घेतला। आता ह्या नियमात बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं की नियम हा अपवादाने सिद्ध होत असतो। तेव्हा आता आपल्याला जर काही नियम हा सिद्ध करायचा आहे आणि त्याचे अपवाद कुठले आहेत हेही सिद्ध करायचे आहेत, पाहायचे आहेत, तेव्हा आता आपण एक एक अपवाद काय आहे ते पाहूया। मागणीच्या नियमाला काही अपवाद आहेत आणि त्याचा अर्थ असा आहे की काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये नव्हे तर काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची किंमत खरेदी करतो। आपण आपल्या मूळ नियमामध्ये पाहिले की वस्तूची किंमत वाढली तर उपभोक्ता आपली मागणी किंवा वस्तूची खरेदी कमी करत असतो। मात्र इथं नियमाचा जो अपवाद आहेत नियमाला, त्याच्यामध्ये एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये, हा महत्त्वाचा भाग आहे की एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये वस्तूची किंमत वाढलेली आहे पण मागणी कमी होत नाही, तर मागणीसुद्धा वाढते, म्हणजेच वस्तूची खरेदी पण वाढते असं दिसतं। आणि किंमत कमी झाल्यानंतर कमी वस्तूंची खरेदी करतो। म्हणजे आपण पाहिलं की वस्तूची किंमत कमी झाली तर खरेदी वाढते उलट, पण इथे परिस्थिती जी आहे ती अपवादात्मक आहे आणि त्यामुळे किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी उपभोक्ता करताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि अशा वेळी एक मागणीचा वक्र आपल्याला डावीकडून उजवीकडे तसंच खालून वर जाणारा असतो, तो पाहायला आपल्याला मिळतो। आणि मागणी वक्रामधला हा जो संबंध आहे तो धनात्मक संबंध आहे असं म्हटलं जातं। आपण ऋणात्मक संबंध बघितला होता मागणीच्या संदर्भात, म्हणजे किंमत कमी मागणी वाढली, किंमत जास्त मागणी कमी झाली। इथे काय आहे, किंमत कमी मागणी कमी, किंमत वाढली तरी मागणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणजेच या वक्रामध्ये धनात्मक संबंध आहे असं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये 3.6 3 पूर्णांकाचं चिन्ह 6 3.6 या आकृतीच्या साहाय्याने आपल्याला हा नियम जो आहे, अपवाद जो आहे तो आपल्याला पाहता येतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण तो पाहायचा आहे अपवाद। म ही जी वक्र आहे, रेषा आहे, तो जो वक्र आहे म हा जो मागणी वक्र आहे, अपवादात्मक परिस्थितीमध्ये निर्माण होणारा जो मागणी वक्र आहे तो आपल्याला पाहायचा आहे। आपण पाहिलं जसं अक्ष रेषेवर काय आहे, मागणी आहे आणि ती किलोमध्ये आहे। समजा साखर किंवा इतर कुठली पदार्थ आपण किलोमध्ये मोजता येऊ शकू असा घेतलेला आहे, आणि तो अक्षावर आहे, आणि अय उभा जो अक्ष आहे त्याच्यावर किंमत असते। हे आपल्याला आता नक्की माहिती झालं आहे। झोपेतून उठवलं तरी आपल्याला माहिती आहे की य अक्षावर किंमत आहे। म्हणजे काय, किंमत जशी कमी झालेली आहे तशी मागणी पण कमी झालेली आहे। किंमत जशी वाढत गेलेली आहे, काही वेळा मागणी पण वाढत गेलेली आहे, असा संदर्भ दाखवणारा किंवा अशा पद्धतीचे जर काही बिंदू तुम्ही जोडत गेला की तुमच्या लक्षात येईल। जर काही खाली आपण आकडे टाकले 2 5 1 2 3 4 5 6 7 8, तसेच वर 1 2 3 4 असे टाकत गेलो आपण, तर आपल्या लक्षात येईल की या आकड्याच्या समोरचे बिंदू जर काही आपण जोडले तर आपल्याला
हा वक्र पाहायला मिळेल, जो मागणी वक्र आहे. आणि हा मागणी वक्र आपल्याला पाहायला येतो. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये धनात्मक संबंध आहे हे आपल्याला कळलेलं आहे. आणि हा वक्र जो आहे, मागणीचा वक्र जो आहे, हा डावीकडून उजवीकडे खाली किंवा वर जाणार आहे. जर काही मागणी वाढली म्हणजे किंमत वाढली तरी मागणी जास्त झालेली आहे, आणि किंमत कमी झाली तर मागणी कमी झालेली आहे. अशा पद्धतीचा हा वक्र आहे, आणि म्हणून तो धनात्मक संबंधाचा वक्र आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढच्या टप्प्याकडे जाणार आहोत, आणि तो आहे जे हा जो मागणीचा नियम आहे त्याला जे अपवाद आहेत ते कुठले कुठले अपवाद आहेत. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा अपवाद, छोट्या टिपांसाठी सुद्धा हा लिहायला येऊ शकतो, प्रश्न म्हणून विचारला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये आहे गिफेनचा विरोधाभास असं याला म्हटलं जातं. गिफेन हा एक अर्थतज्ञ होता, सर रॉबर्ट गिफेन, आणि यांनी काही संशोधन केलं तत्कालीन परिस्थितीचं, आणि वस्तूच्या किमती, ग्राहक आणि त्याची मागणी ह्याचा ताळमेळ घालण्याच्या दृष्टीने काही संशोधन त्यांनी केलं, आणि त्या संशोधनातून त्याला काही जे निष्कर्ष त्याच्यासमोर आले त्या निष्कर्षांना गिफेनचा विरोधाभास असं म्हटलं जातं. आता काय होतं याच्यामध्ये, कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या दर्जाच्या वस्तू आहेत त्या वस्तू म्हणजेच त्यांनी गिफेन वस्तू असं म्हटलेलं आहे. म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तू आहेत, कमी किमतीच्या किंवा दर्जाने कमी असणाऱ्या, कमी प्रतीच्या असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्याला गिफेनच्या वस्तू असं म्हटलेलं आहे. या वस्तूच्या किमती कमी झाल्या तरी त्या मागणीमध्ये, त्या वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ होताना दिसत नाही. हलक्या प्रतीची वस्तू आहे आणि त्याची किंमत कमी झाली तरी त्याची मागणी खूप वाढली असं होताना दिसत नाही. अशा वेळी जेव्हा त्या वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होताना दिसली. उलट जी स्वस्त आहे ती अनेक स्वस्त झाली, मात्र तिचा दर्जा कमी आहे किंवा कनिष्ठ प्रतीची वस्तू आहे आणि तिची किंमत कमी झाली आहे, तर तिची मागणी पण कमी झालेली पाहायला त्याला मिळाली. आणि अशा पद्धतीच्या दृष्टीने त्यांनी जे काही निष्कर्ष मांडले त्याला गिफेनचा विरोधाभास असं म्हणतात. विरोधाभास आहे ना हा, कारण आपण आपल्या नियमानुसार किंमत एखाद्या वस्तूची कमी झाली तर मागणी वाढली पाहिजे, म्हणजे ती किंमत कमी झाली तर मागणी पण कमी झालेली पाहायला मिळाली. आणि हा एक विरोधाभास चकित करायला लावणारी गोष्ट होती. आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये जेव्हा त्यांनी हे सगळं संशोधन केलं तेव्हा कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधला आणि किमतीमधला संबंध त्यांनी हा शोधून काढला. तिथे त्यांनी असं पाहिलं की मटण किंवा मांस ज्याला म्हणू आणि ब्रेड या ज्या काही उपभोग घेण्याच्या वस्तू आहेत, भूक लागल्यावर तिथे इंग्लंडमध्ये मटण, मांस आणि ब्रेड खाल्ला जायचा. तर त्या संदर्भात त्यांनी काही निष्कर्ष काढले होते आणि त्याच्या असं लक्षात आलं की जेव्हा ह्या पावाच्या किमती कमी झाल्या तेव्हा त्या व्यक्तींनी ते जास्त प्रमाणात ते ब्रेड्स जे होते, पाव होते, ते खरेदी केले नाही, ते कमी केले खरेदी करायचं. आणि साहजिकच ह्याचं कारण असं होतं की त्या व्यक्तीची खरेदी शक्ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे पूर्वी समजा एक पाव तिथे जर काही 10 रुपयाला मिळत होता, त्याची किंमत कमी झाली आणि तो 7 रुपयाला मिळायला लागला, तर त्याची मागणी पण कमी झाली. कारण काय झालं की दुसरा थोडा 10 रुपयामध्ये दुसरा जरा चांगल्या प्रतीचा ब्रेड मिळायला लागला, त्यामुळे ह्या कमी प्रतीच्या ब्रेडची मागणी लोकांनी कमी केली. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली पण ब्रेडची मागणी जी होती ती पण कमी झालेली पाहायला मिळाली. म्हणजे खरेदी शक्ती ह्याचाच अर्थ त्या व्यक्तीच्या वास्तव उत्पन्नामध्ये वाढ झाली असं आपण मागच्या काही भागामध्ये पाहिलं. वास्तव उत्पन्न म्हणजे काय की माझं उत्पन्न स्थिर राहिलेलं आहे, मात्र बाजारपेठेमध्ये वस्तूच्या किमती कमी झाल्या, त्यामुळे मी जास्त वस्तू खरेदी करायला लागलो आणि त्याचाच अर्थ माझं वास्तव उत्पन्न वाढलं असा झालेला पाहायला मिळतो. त्याच्या खरेदी शक्तीमध्ये आणि वास्तव उत्पन्नात ह्या वस्तूंच्या किमती कमी झाल्यामध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे ते कमी किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू घेण्याच्याऐवजी चांगल्या, थोड्या महाग आणि चांगल्या दर्जाच्या वस्तू घ्यायला सुरुवात केली. आता जसं आपण म्हटलं की त्यावेळी त्यांनी पाहिलं होतं की मटण हे होतं, मांस खरेदी करण्याकरता जर काही हलक्या प्रतीचं मांस आहे आणि चांगल्या प्रतीचं मांस आहे, हलक्या प्रतीच्या मांसाच्या किमती कमी झाल्या, मग साहजिकच त्यांनी मागणी वाढवली नाही, तर जरा चांगल्या प्रतीचं मांस खायला त्यांनी सुरुवात केली. तर अशा पद्धतीने आपल्याला हा विरोधाभास दिसतो बाजारपेठेमध्ये. अर्थात या ज्या वस्तू आहेत त्या कमी प्रतीच्या किंवा हलक्या स्वरूपाच्या पाहिजेत,
फार चांगल्या वस्तू त्या नाही आहेत आणि नाईलाज म्हणून लोक घेत होते. आणि मग जेव्हा त्याची किंमत कमी झाली, त्या प्रकारच्या ब्रेडची किंवा त्या प्रकारच्या मटणाची किंमत जेव्हा कमी झाली, तेव्हा लोकांनी ते खाण्याचं बंद केलं आणि चांगल्या जरा अधिक किमतीच्या वस्तू खायला सुरुवात केली. याचं कारण आपण पाहिलं की त्या व्यक्तीच्या खरेदी शक्तीमध्ये, वास्तव उत्पन्नामध्ये वाढ झाली असं त्यांना वाटायला लागलं. त्यामुळे गिफेनचा विरोधाभास म्हणजे काय, संदर्भासहित किंवा उदाहरणासह स्पष्ट करा असं म्हटलं तर आपल्याला ह्या सगळे मुद्दे आपल्याला द्यायला पाहिजे. गिफेन यांनी इंग्लंडमधल्या त्या तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केला. विशेषतः ज्या वस्तू कनिष्ठ किंवा हलक्या प्रतीच्या, कमी दर्जाच्या होत्या, त्या वस्तूंच्या बाबतीत हा सिद्धांत आहे, सगळ्या वस्तूंच्या बाबतीत नाही. परिस्थिती अशा पद्धतीची होती की कमी दर्जाच्या वस्तूची किंमत कमी झाली आणि त्यामुळे त्या वस्तूची मागणीही कमी झाली असं तिथं पाहायला मिळालं. आणि हा विरोधाभास होता, कारण मागणीचा नियम काय सांगतो की वस्तूची किंमत कमी झाली तर मागणी वाढते, वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते. इथे तसं झालं नाही. वस्तूची किंमत कमी झाली मात्र मागणी पण त्या वस्तूची कमी झाली पाहायला मिळते. तेव्हा ह्याला आपण गिफेनचा विरोधाभास असं म्हणतो. आता क्रमांक 2 जो आहे, म्हणजे या नियमाचा अपवाद क्रमांक 2, तो आहे तो प्रतिष्ठेच्या काही वस्तू असतात. म्हणजे प्रतिष्ठेच्या वस्तू हे आपलं टायटल असेल आणि प्रतिष्ठेच्या काही वस्तू असतात. म्हणजे जसं उच्च प्रतीचे हिरे, माणके असतील किंवा दागिने असतील, तर या प्रतिष्ठा दर्शवणार, स्टेटस सिम्बल्स असं आपण ज्याला म्हणतो, की प्रतिष्ठा दाखवणाऱ्या वस्तू आहेत. तर जेवढ्या जास्त असतील, जेवढ्या महाग असतील, जेवढ्या कॉस्टली आहेत, तेवढी त्या वस्तूची प्रतिष्ठा अधिक आहे असं समजलं जातं. आणि समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती असेल, श्रीमंत व्यक्ती असेल, त्याची श्रीमंती मोजायची असेल किंवा श्रीमंत आहे असं दिसायचं असेल, तर अशा वस्तू, त्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ झाली तरी त्या विकत घेतात, खरेदी करतात. इथे आपल्याला हा नियम जो आहे तो लागू होताना दिसत नाही. म्हणजे वस्तूची किंमत वाढली तरी त्यांची मागणी पण, त्या वस्तूंची मागणी वाढलेली पाहायला मिळते. म्हणजे मोबाईल आहेत आणि अतिशय उच्च दर्जाचा मोबाईल, त्याला हिरं माणकं जोडलेले आहेत, तर अशा पद्धतीचा मोबाईल विकत घेणं, त्याची किंमत समजा 1 लाख रुपये आहे आणि त्याच्याऐवजी ती 1.25 लाख रुपये झाली, तर अशा पद्धतीचा एकमेव मोबाईल माझ्याकडे आहे, हे एक प्रतिष्ठेचं, श्रीमंतीचं लक्षण आहे. आणि म्हणून ते मौल्यवान वस्तू जी आहे, मोबाईल असेल किंवा इतर कुठलीही वस्तू असेल, ती विकत घेतली जाते. आणि त्यामुळे आपल्या असं लक्षात येतं की हा जो नियम आहे की वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, असं होत नाही. विशिष्ट सिम्बॉलिक किंवा प्रतिष्ठेच्या ज्या वस्तू आहेत, स्टेटसच्या वस्तू ज्या आहेत, महागडी गाडी असेल, महागडं सोने, चांदी, हिरे यांचे दागिने असतील, प्लॅटिनमचे दागिने असतील, अशा पद्धतीच्या ज्या वस्तू आहेत, ज्या वस्तूंमुळे आपल्याला स्टेटसचा किंवा आपल्या प्रतिष्ठेचा एक आपण उच्च प्रतिष्ठादर्शक वस्तू ज्याला म्हणूया, त्याचा भास निर्माण, म्हणजे लोकांना कळत असतं की ह्या पद्धतीची, अशा पद्धतीची गाडी देशामध्ये केवळ 2च आहेत, 3च आहेत, 5च आहेत, त्यापैकी एक गाडी ह्या व्यक्तीकडे आहे आणि त्याच्याकरता तो जास्तीत जास्त किंमत द्यायला तयार होतो. महाग असली तरी त्याची मागणी त्याची तेवढीच असते. याचाच अर्थ आपला जो नियम आहे मागणीचा, त्याच्या विरोधात किंवा त्या नियमाला अपवाद म्हणून ही गोष्ट पाहिली जाते किंवा आपल्याला पाहावी लागेल. तिसरी गोष्ट अशी आहे की भविष्य काळामध्ये किमतीचा अंदाज जो आहे तो जर काही व्यक्तींना येत असेल, वस्तूच्या किमती वाढतील असा जर काही अंदाज असेल, तेव्हा हा जो नियम आहे तो खरा ठरत नाही. लक्षात घ्या, भविष्यकालीन किमतीचा अंदाज असं त्याचं आपण टायटल देऊया त्याला, की भविष्य काळामध्ये एखाद्या वस्तू, मी जसं काल पण म्हणजे मागच्या ह्याच्यातमध्ये पण म्हटलं होतं की गहू किंवा तांदूळ धान्य आहे आणि त्याचा किमतीचा अंदाज मला येणार आहे भविष्य काळामध्ये. त्या किमतीमध्ये सध्या काही काळामध्ये तेलाचं प्रमाण आपल्या लक्षात येतं, खाद्यतेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असं लक्षात येतं. आत्ता किंमत थोडी वाढलेली आहे असंही लक्षात येतं, मात्र त्यापेक्षा अधिक किंमत पुढच्या महिन्यात होणार आहे, तर मी आत्ताच तेलाचा साठा करून घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे माझा एक अंदाज असतो की भविष्यामध्ये ह्याच्या किमती वाढणार आहेत. आत्ता जरी ही किंमत जास्त असली, महाग वाटत असली मला वस्तू, तरी पण माझी मागणी त्या वस्तूची कायम राहते. तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरत नाही.
अशा परिस्थितीत म्हणजे किमती वाढणार आहेत किंवा भविष्यकाळाचा अंदाज आहे, अशा परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमती वाढत असल्या तरी पण उपभोक्ते अधिकाधिक वस्तूंची खरेदी करतात. आपण पाहिलं की दिवाळीचा समजा सण आहे किंवा एखादा मोठा सण आहे, अशा सणामध्ये खाद्यतेलाचं तेल असेल, साखर असेल, अशा पद्धतीच्या वस्तूंच्या किमती आपल्याला वाढलेल्या दिसतात. पण असं असतानाही उपभोक्ते त्या वाढत्या किमतीची मागणी करतात, कारण त्यांना माहिती आहे की दिवाळी अजून जवळ येईल, जशी जशी येईल तशा तशा ह्या किमती वाढत जाणार आहेत आणि त्यामुळे वाढत्या किमतीला सुद्धा उपभोक्ता त्या वस्तूंची मागणी करतो. कारण दिवाळीमध्ये किमती वाढणार हे नक्की असतं आणि त्यामुळे साहजिकच जानेवारीमध्ये दिवाळी असेल तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जरी किमती वाढता येतील लक्षात येतं, तरी पण म्हणजे नोव्हेंबरपेक्षा जास्त किमतीमध्ये डिसेंबरमध्ये उपभोक्ता त्या वस्तूची मागणी करेल, कारण जानेवारीमध्ये येणारी जी दिवाळी आहे त्यावेळा ह्याच वस्तूंची किंमत अधिक वाढलेली असेल हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे साखर असेल, तेल असेल किंवा अशा पद्धतीच्या ज्या वस्तू आहेत ज्याचं कन्झम्पशन दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याच्या किमती वाढतायत हे लक्षात आलं तरी भविष्यात अधिक वाढतील या विचाराने तो अधिक वस्तूंची मागणी करेल आणि त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे जेव्हा लोकांना भविष्यकाळामधल्या वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज येतो, तेव्हा हा जो मागणीचा नियम आपला, वस्तूची किंमत वाढली तर मागणी कमी होते, असा राहत नाही. हा नियम जो आहे तो खरा ठरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये किमती वाढल्या तरी वस्तूची मागणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. चौथा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत, किमतीचा आभास ज्याला म्हटलं जातं. अनेक वेळा उपभोक्त्यांना असं वाटत असतं की वस्तूची किंमत जेवढी जास्त असेल तेवढ्या वस्तूचा दर्जा जास्त चांगला आहे आणि त्यामुळे आपण त्या वस्तू घ्यायला पाहिजे. म्हणजे भले आपण बऱ्याच वेळा बघतो छोट्या छोट्या गोष्टी असतात, बेल्ट्स असतील, म्हणजे ज्याला आपण किंवा पॉकेट जे खिशामध्ये आपण पैशासाठी वापरतो ते असेल किंवा कपड्यांमध्ये असेल, तर आपल्या डोक्यामध्ये असं येतं की जेवढ्या महाग या वस्तू आहेत तेवढा त्याचा दर्जा अधिक चांगला आहे आणि म्हणून त्याच्या किमती वाढल्या तरी मागणीवर त्याचा परिणाम होत नाही. मागणी वाढते, उलट जेवढ्या जास्त किमती करेल तेवढी जास्त किमतीची वस्तू, कारण त्याचा दर्जा अधिक चांगला आहे असं एक आभासी चित्र लोकांच्या मनामध्ये तयार झालेलं असतं आणि त्यामुळे त्या वस्तूचा उपभोग किंवा त्या वस्तूची मागणी ते करत राहतात. ज्याला ब्रँडेड वस्तू असं आपण म्हणतो की बाबा पट्टा, शूज, पेन हे ब्रँडेड आहेत, ह्या कंपनीचे आहेत, हे ब्रँडेड आहेत आणि ह्याची किंमत जास्तच आहे आणि अनेक वाढली तरी मी तीच घेणार आहे कारण ह्याचा दर्जा खूप चांगला आहे असं उपभोक्त्यांना वाटत असतं आणि साहजिकच त्यावेळी उपभोक्ते जे आहेत ते ही किंमत वाढते आहे किंवा वाढलेली किंमत आहे, किंमत वाढत असली तरी त्या वस्तूंची मागणी करत असतात. त्यामुळे या वस्तूंची मागणी, किंमत वाढली तरी एक आभासी किमतीच्यामुळे आणि दर्जाशी त्याचा संबंध जोडल्यामुळे किमतीमध्ये वाढ झाली तरी मागणीमध्ये घट करत नाहीत. किंमत वाढली तरी पण वस्तूची मागणी तेवढीच राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. आता जो पाचवा मुद्दा आहे तो आहे अज्ञान. म्हणजे ग्राहक, उपभोक्ता जो आहे त्याच्या अज्ञानामुळे अधिक किमती असेल एखाद्या वस्तूची तरी पण ती त्याच्याकडनं खरेदी केली जाते, कारण उपभोक्त्याला इतर ठिकाणी तशाच पद्धतीच्या वस्तू कुठल्या कुठल्या आहेत आणि त्याच्या किमती काय आहेत हे माहीत नसतं आणि त्यामुळे साहजिकच त्या अज्ञानामुळे तो काय करतो, त्या वस्तूची किंमत वाढत असली तरी ती वस्तू घेत राहतो, कारण त्याला ऑप्शन ज्याला म्हणू आपण, पर्यायच माहीत नसतात आणि साहजिकच इतर ठिकाणी त्याच वस्तूची कमी किंमत आहे हे माहीत नाही त्याला आणि त्यामुळे वाढणाऱ्या किमतीमध्येच तो ती वस्तू घेत राहतो, कारण त्याचं अज्ञान हा महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे समजा पेढे जर काही बाजारामध्ये आपण विकत घ्यायला गेलो, एका ठिकाणी 100 रुपये आहेत, एका ठिकाणी 150 रुपये आहेत, एका ठिकाणी 125 रुपये आहेत, पण मला 150 रुपयेचंच दुकान माहिती आहे आणि मी ते दुकानामध्ये ते पेढे घेत राहिलो आणि बाकी त्याची मग 150 160 रुपये घेतले तरी मी त्याच्याकडेच घेतो, 165 रुपये पेढ्याची किंमत झाली तरी मी त्याच व्यक्तीकडे ते पेढे घेतो, कारण मला बाजारपेठेमध्ये दुसरीकडे 125 रुपयाचे पेढे मिळतात, 100 रुपयाचे पेढे मिळतात हे माहीतच नाही आहे आणि माझं हे अज्ञान जे आहे त्यामुळे माझ्या मागणीमध्ये काही बदल होत नाही. 150 रुपयाची पेढे घेत राहतो, खरं तर 125 आणि 110 रुपयाची पेढे मला अवेलेबल आहेत, त्याच गुणवत्तेचे आहेत, पण मला माहीत नाही आहे, माझं अज्ञान आहे आणि त्यामुळे मी 150 रुपयाचे पेढे घेतो. समजा 5 रुपये त्यांनी वाढवले तर ते पण त्याला देत राहतो, कारण मला
किमतीचं आणि ती वस्तू कुठे उपलब्ध आहे या संदर्भातल्या बाजारपेठेचं ज्ञानच असत नाही आणि साहजिकच त्यामुळे आपण वस्तू जी आहे ती घेत राहतो. आता काही गोष्टी असतात. 6वा भाग जो आहे तो सवयीच्या वस्तू आहेत. आता सवयीच्या वस्तू म्हणजे चहा असेल, पेपर वाचणं असेल किंवा आपण ज्या वाईट सवयी म्हणतो सिगरेटसारखी सवयी आहे, तर या सवयीच्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूच्या उपभोगाची सवय, गरजाची वारंवार पूर्तता करत राहिलं की त्याचं सवयीमध्ये रूपांतर होतं. माझी एकदा गरज वाटते मला म्हणून मी ती घेतो, पण दुसऱ्यांदा वाटते, मग सारखं मी ती घ्यायला लागलो की ती गरज हळूहळू माझ्या सवयीमध्ये रूपांतरित होत असते. मग चहासारखी क्षुल्लक एखादी गोष्ट असेल व सहज मिळतो, सर्वसाधारणपणे एकाच किमतीचा असतो, एकाच चवीचा असतो, एकाच आकारमानामध्ये म्हणजे कपभरच चहा मी घेत असतो आणि असा जो चहा आहे त्याच्या उपभोगाची हळूहळू मला पहिल्यांदा गरज वाटते की थंडी आहे, चहा पिला पाहिजे. मग ती गरज हळूहळू माझ्या सवयीमध्ये रूपांतरित होते आणि ती एवढी होते की दर 2 तासांनी मला चहा लागायला लागतो आणि ती सवय एकदा लागली की मग 1 रुपयाचा चहा असेल तो हळूहळू ₹1.25 झाला तरी मी तो घेतो, ₹1.5 झाला तरी घेतो, ₹2 चहाचा कप झाला तरी मी घेतो. हळूहळू अशी वाढत गेले किमती, तरी पण सवय मला त्या एखाद्या वस्तूच्या उपभोगाची एवढी लागलेली असते की त्यामुळे किंमत अधिक झाली तरीही मी ती खरेदी करत राहतो, कारण मला त्याची गरज आहे असं मी म्हणतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया की खरोखर नियम जो आहे मागणीचा नियम की किंमत कमी झाली की मागणी वाढते, किंमत वाढली की मागणी कमी होते, किंमत वाढली की मागणी जी आहे ती कमी होते, वस्तूचा उपभोग कमी घेतला जातो आणि वस्तूची किंमत जेव्हा कमी असते तेव्हा त्या वस्तूची मागणी वाढलेली असते. तेव्हा हा जो आपला मूळ मार्शल यांनी दिलेला नियम आहे तो नियम जो व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, किंमत कमी मागणी वाढली, किंमत जास्त मागणी कमी झाली, तर हा जो व्यस्त प्रमाणाचा नियम आहे तो आपल्याला ह्या मागणीच्या नियमाचे जे अपवाद आहे त्यामध्ये आपल्याला तो धन असतो. म्हणजे मागणी कमी झाली, किंमत कमी झाली तर मागणी पण कमी होते, किंमत थोडी वाढली तरी पण मागणी वाढलेली पाहायला मिळते. तर अशा पद्धतीचा हा नियमाचा अपवाद आपल्याला इथे पाहायचा आहे. तर त्या कुठल्या कुठल्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये 6 नियमांचे अपवाद आपण सांगितले. त्यामध्ये पहिला गिफेनचा आपण विरोधाभास सांगितला, म्हणजे वस्तूच्या कनिष्ठ वस्तूच्या कमी दर्जाच्या कमी प्रतीच्या वस्तूंची किंमत कमी झाली तर त्याची मागणी पण कमी होते, हे आपण पहिल्यांदा पाहिलं. दुसरं जे आहे ते प्रतिष्ठेच्या वस्तू आपण पाहिल्या, ज्याच्यामुळे प्रतिष्ठा वाढते समाजामध्ये, आपलं स्टेटस सिम्बल ज्याला म्हणलं आपण ते वाढतं असं आपल्याला वाटतं. त्यामुळे आपण सोनं चांदी दागिने गाड्या मोठे बंगले अशा पद्धतीच्या किमती वाढल्या तरी पण त्याची मागणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही, स्टेटस सिम्बल म्हणून त्या घेतल्या जातात. भविष्यकाळामध्ये किमतीचा अंदाज आल्यामुळे आत्ता त्या वस्तूची किंमत वाढली आहे थोडी तरी पण मागणी आपल्याला वाढताना पाहायला मिळते. उदाहरणार्थ आपण दिवाळीचं दिलं होतं की दिवाळीमध्ये फराळाच्या किमती किंवा कच्च्या मालाच्या किमती, साखर तेल याच्या वाढणार आहेत, हे लक्षात आल्यावर आपण आत्ता थोडं त्या किमतीमध्ये वाढ होत असली तरी पण आपली मागणी आपण वाढवत राहतो. चौथा आपण बघितलं होतं की आभासी किमती, ज्याचा दर्जा आणि किंमत ह्याच्याशी संबंध आपण लावलेला असतो. जास्त किमतीची वस्तू ही अधिक चांगली आणि अधिक जास्त चांगली आहे हा एक विचार आपल्या मनामध्ये असतो आणि आपण त्या पद्धतीने वस्तूची मागणी करत राहतो. चांगला ब्रँडेड वस्तू आपण त्याच्यामध्ये म्हणला होता आणि त्या वस्तू ह्या चांगल्याच आहेत, त्याची किंमत चांगलीच द्यावी लागणार असं आपण गृहीत धरतो. त्याचबरोबर आपण अज्ञान, आपल्याला माहीत नसतं बाजारपेठेमध्ये त्यापेक्षा कमी किमतीच्या वस्तू कुठेतरी मिळत असतात, मग आपण जास्त किमतीच्या वस्तूची मागणी कमी अधिक करू शकतो. मात्र माझं अज्ञान, उपभोक्त्याचं अज्ञान हे वस्तू खरेदी करताना जर काही दिसत असेल तर त्या वस्तूचं ऑप्शन किंवा इतर कुठल्या ठिकाणी ती वस्तू कमी किमतीमध्ये मिळते हे माहीत नसल्यामुळे ती वस्तूची मागणी तो करत राहतो, जरी किंमत जास्त असली तरी त्याची मागणी मात्र कायम राहते. हा आपण एक त्याचा अपवाद पाहिला होता. आणि 6वा जो अपवाद पाहिला होता की सवयीच्या वस्तू, जसं आपण म्हणलं होतं चहा असेल, सिगरेट असेल किंवा पेपर असेल, ह्याच्यामध्ये थोडा वाढ झाली त्यामध्ये. चहा मला प्यायची सवय, 1 रुपयाचा चहा 2 रुपयापर्यंत गेला तरी मी त्या वस्तूची मागणी करत राहतो. माझी सवय झालेली असते, ती गरज सारखी वारंवार पूर्ण केल्यामुळे ती सवय होते आणि गरजेची माझ्या पूर्तता करण्यासाठी मी काय करतो, ती वस्तू किंमत वाढली असली तरी पण मी त्याची मागणी करत राहतो. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इथे हा टॉपिक आपला संपलेला आहे व आपण नियमाला काय अपवाद आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत. आता मागणीतील विचलन हा पुढचा आपण टप्पा सुरू करणार आहोत. इतर परिस्थितीत बदल न होता केवळ किमतीतील बदलामुळे
म्हणजे परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही आहे, मात्र किमतीतल्या बदलामुळे मागणीत चढ उतार होतात. लक्षात आलं का तुमच्या? परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही, मात्र किमतीत बदल झालेला आहे, त्यामुळे मागणीमध्ये चढ उतार होतात. त्याला मागणीतलं विचलन असं म्हणतात. आणि ते 2 प्रकार आहेत. ते विचलनाच्या, मागणीच्या विचलनाचे जे प्रकार आहेत ते आपण आता पुढच्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. मागणीतील विचलन असा त्या टॉपिकचा हेडिंग असेल, टायटल असेल, शीर्षक असेल. आणि मग इतर परिस्थिती किंवा परिस्थिती बदल झालेली नाही, ती कायम असताना किमतीतील बदलामुळं मागणीमध्ये जे काही चढ उतार होतात त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तो 2 भागामध्ये आहे. या दोन्ही भागांचा विचार आपण आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये करणार आहोत. तेव्हा इथे मी थांबणार आहे. आपल्याला शंका असतील तर नक्कीच विचारत राहा. मात्र तब्येतीची काळजी घ्या, आरोग्य सांभाळा, वाचन अभ्यास कायम सुरू ठेवा आणि त्याचबरोबर पुन्हा भेटत राहा. धन्यवाद.